नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आजचा व्हिडिओ मित्रांनो थोडासा वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आज आपल्या शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या खूप मोठी वाढलेली आहे आणि ही एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकणारा आजचा व्हिडिओ असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शहरातील नागरिकांचं मनोगत आहे, त्याच्यानंतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचं मनोगत या ठिकाणी आम्ही या व्हिडिओमध्ये चित्रित केलेलं आहे। त्याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। जय शिवराय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे पशुसंवर्धनचे भूखंड आहेत। निर्बीजीकरण करण्यासाठी हे जे काय लिक्विड करतात किंवा इंजेक्शन कुठे काय मारतात वगैरे, कान वगैरे कट करतात, ताई त्याच्याने होत काहीच नाही। ते जन्म देताना 8-8, 10-10 जन्म देतात। आता एक मालवण शहरामध्ये आणि एक कुडाळ शहरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 4,500 ते 5,000 श्वान झालेत। 4,500 ते 5,000 आणि लोकसंख्या आमच्या शहराची किती आहे? 18-21 हजार। कुत्र्यांचं राज्य इलेलं आम्हाला कुत्रे राज। माणसांकाही फाडून खाऊ शकतो। बघा किती कुत्रे असते। मी राकारोगे दांडी भागात राहतोय आणि जी समस्या तुम्ही आमच्याकडे घेऊन दिलास कुत्र्याची, तर आमच्या लहानपणात आमका ह्या समोरचा बघता अशा समुद्रात म्हणजे बिंदासपणे आमका खेळाक सोडीत, बागडाक सोडीत। पण आज अशी परिस्थिती आहे की आम्ही आमच्या मुलांका खाली नाही सोडू शकनो। कशाक तर कुत्र्यांचं प्रमाण असा वाढला। थोडक्यात सांगू तर मालवणची आपली शहराची लोकसंख्या 20 ते 22 हजार हा, आणि तीच कुत्र्यांची लोकसंख्या झाली आहे 5-6 हजार। मग त्या ह्याच्यात मुलांका म्हणजे खय सोडायचा आणि असे हिंसक ते झाले होत की आज त्यांच्यावर बॅन दिल्यामुळे नगरपालिकेने किंवा कोणी निर्बंध घातल्यामुळे कोंबडे व्यावसायिक बाहेर त्यांना काय टाकणत नाहीत। आमचे मत्स्य विकणारी जी महिला ते त्यांना बाहेर खाद्य टाकणत नाहीत। त्याच्यामध्ये असे हिंसक झाले होत की डायरेक्ट ते माणसांवर हल्ले करतात, त्यांना चावं घेऊचा प्रयत्न करतात। मग अशा ह्याच्यात आमची मुला बाळा महिला ही कोण सुरक्षित नाहीत। नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुमित मोंडकर। मी सध्या मेडिकल ऑफिसर म्हणून ग्रामीण रुग्णालय मालवण येथे कार्यरत आहे। तर आपल्याकडे ऑक्टोबर 2025 ते जून 2026पर्यंत डॉग बाईटचे एकूण 440 केसेस आलेले आहेत। त्यामध्ये कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 तसं 1 हे प्रकारचे सगळं पेशंट इथे आलेले आहेत। त्यांना व्यवस्थित योग्य तो उपचार, सगळे इंजेक्शन ARV असून दे किंवा इंजेक्शन ARS असू दे, सगळं उपलब्ध आहेत। तर माझ्या नागरिकांना एवढीच विनंती आहे, जर डॉग बाईट झाला तर त्याची व्यवस्थित काळजी घेऊन ग्रामीण रुग्णालयात येणे आणि व्यवस्थित उपचार घेणे। असेच असतात होय भटके। हे चावाक शकतं कोणाक पण। अरे कोणाक म्हणजे चावलेले पर्यटकांना चावलेले पर्यटकाच्या पोरांना धरलेला खाली हो बापरे, पुढे गेले मग भयानक परिस्थिती आहे बघा। कसे कुत्रे असते बघा माझे।
किती कुत्रे आहेत ते बघा पुऱ्या मार्केटात. पर्यटकांका पण चावतं, पर्यटकांका चावतं. कसे आहेत ते बघा, काय परिस्थिती आहे ती डेंजर. त्यांची आता ह्या नसबंदी करूची आहे, नसबंदी करूची आहे कुत्र्यांची. निधी नाही नसबंदी करू. घर केलेला कुत्र्यांनी. हो तर मिथून तुका कुत्र्याची अशी समस्या काय जाणवली? कुत्र्याची म्हणजे भरपूर असे कुत्रे हयसर आमच्या वाड्यात झालेले असत. मी कोतेवाड्यात राहतोय, तर हयसर कुत्र्यांची समस्या म्हणजे हयसर आम्ही कचरो जो भरून ठेवतो तो कचरो सकाळच्या वेळेस भरून डस्टबिनमध्ये ठेवलं जाता. मग तो गाडी येईपर्यंत उशीर असल्या कारणान त्या कुत्रे येऊन पाडतात आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट म्हणजे विखुरलं जातात तो कचरो. त्याच्यामुळे त्या दिसण्यात खराब दिसता. दुसरी गोष्ट म्हणजे कुत्रे येऊन असं आमची चपला, गाडये, हे कपडे यांचं नुकसान करतात. त्या मागे एका पर्यटकाचा चांगल्यातला चप्पल बाहेर ठेवलेला होता रूमच्या, तर त्या रात्री पर्यटकांनी ठेवल्यामुळे त्या कुत्र्यानं पळवून नेल्यान. तर त्या जवळजवळ 2-1 हजाराचा चप्पल होता. त्या आता शेवटी माका त्या भरून द्यावचा लागला. त्याच्यानंतर हयसर आता आमच्या बाजूक इंग्लिश मिडियमा थंय क्लास सुरू असतात. थंय एक पोरगो क्लासाक जाय होतो, तर हयसर त्याची कुत्र्यांनी पाठ धरल्यानी, भरपूर 4-5 कुत्र्यांनी त्याची पाठ धरल्यानी तो बिचारो पोरगो धावत जाऊन थंयसर त्या दगडावरून उडी मारून रस्त्यावर पडलो. त्याका दुखापत झाली. तर आपल्या हे कुत्रे भरपूर त्रासदायक झालेले असत. कुत्रे मालवणमध्ये भरपूर झालेले आहेत आणि ह्या धुरीवाडा प्रभागमध्ये तर भरपूरच असत. त्यामुळे आमच्या इथं गाड्यांची पाठ वगैरे धरणे, 4 व्हीलरची पाठ धरतात, 2 व्हीलरची पाठ धरतात आणि बरेचशा जणांना आमच्या चिवला बीचला चावले पण आहेत ते कुत्रे. मालवण ग्रामीण रुग्णालयात आम्ही स्वतःहून ॲडमिट केलेले आहेत आणि बरेच पर्यटक लोक आपल्या इकडे येतात मालवणमध्ये. आपला पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा आहे, पण इथं आपल्याला कुत्र्यांचा तर भरपूरच त्रास होतो. गंभीर समस्या म्हणजे कुत्र्यांचा खूपच उपद्रव वाढलेला आहे. त्यावेळी कृपा करून याची दखल घ्यावी. मी देऊळवाडा रहिवासी संतोष इब्रामपूरकर. आमच्याकडे कुत्र्यांची समस्या जास्त असल्यामुळे इकडे भरधाव वेगाने गाड्या येणारे जाणारे वाहन चालू असतात. कुत्र्यांचा जोंबाट येऊन ॲक्सिडेंट किंवा अपघात होतात आणि झालेले आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त हा केलाच पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर मेधा मुरकर, रेवताळा विभागामध्ये रहिवासी आहे. तर आपला हे सागरी महामार्ग, तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर म्हणून आम्ही सगळ्यांना सुचवतो की मॉर्निंग वॉकला, व्यायाम अशा गोष्टी करा म्हणून. पण इथे बऱ्यापैकी वर्षभरामध्ये की मॉर्निंग वॉकला जाणं बऱ्यापैकी बंद झालेलं आहे, कारण श्वान येऊन चावा घेतात.
बेकार कुत्रे लोकांका का त्रास देतात? पण का त्रास नाही, चावले बिवले ते जबाबदार कोण आहे ते का? बरोबर. कोण असा काय? मालवणात प्रमाण जास्त. मालवणातच जास्त आणि